महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गणित गाव. चला पाहूया वडगाव हवेली. गणित गाव. आई बघ, सगळीकडे गणित. हो, गावाचं गणिताचं माहेरघर वाटतं. टॅगोरचं सूत्र इथे आहे. नमस्ते. सीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हवेली या शाळेच्या प्रांगणात आपण उभे आहोत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील जीपी प्राथमिक केंद्र शाळा वडगाव हवेली बनवले गणित गाव. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गणित गाव बनले. आपण आता नुकतेच गणित गावामध्ये प्रवेश करत आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हवेली आणि ग्रामपंचायत वडगाव हवेली यांच्या सहकार्यातून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गणित गाव ही संकल्पना या गावामध्ये राबवलेली आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गणित गाव. चला पाहू वडगाव हवेली गणित गाव. आपण गणित गावामध्ये प्रवेश करत आहोत आणि या गणित गावामध्ये आपण पाहतोय की गेटवर अशा रोमन संख्या, मूळ संख्या असे वेगवेगळे अगदी कंपाऊंडच्या भिंतीवरच वेगवेगळे तक्ते मुलांच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेले आहेत. गाव शिकत आहे, विद्यार्थी शिकत आहेत आणि भिंतीही आता शिकवत आहेत. हे पहा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की कशा पद्धतीनं भौमितिक आकार, कोन असे तक्ते तयार केलेले आहेत. या गावामध्ये घर गणितमय आणि सगळा परिसर गणितमय होण्यासाठी काम केलेलं आहे. गाव आणि शाळा एकत्र आल्यावर शिक्षण किती सुंदर होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. परिमाणे वेगवेगळ्या कसोट्या हे आपल्याला या गावामध्ये प्रत्येक घराच्या समोर मापनाची साधनं, मापन परिमाणं असं ते तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतील. आपण आता गणित गावामध्ये प्रवेश करत आहोत आणि याच्या पाहायचं शाब्दिक वाचन, दशांश लेखन, वेगवेगळे असे तक्ते, सुंदर असे तक्ते तयार केलेले आहेत मुलांना. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व शिक्षक सहकार्याने गणित गाव बनले. दशमान परिमाणे, दिनदर्शिका हे सगळे भाग इथं लिहिलेले दिसतात. पहा, मापन परिमाणे, गणित गावातले वेगवेगळे तक्ते, अपूर्णांकाचे तक्ते तयार केलेले आहेत गावामध्ये. आणि वडगाव हवेली हे गणित गाव तयार करण्यासाठी हा छोटासा उपक्रम शाळेच्या मार्फत आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत तयार केलेला आहे. आपल्याला दिसतोय पहा, वेगवेगळे आकार, त्यांचे तक्ते, घातांकाचे नियम, अगदी कागद काम मुलांना गावात फिरत असतानाच ह्या गोष्टी समजाव्यात यासाठी हे तक्ते तयार करून रस्त्याच्याच बाजूला इमारतींच्या भिंतीवर तयार केलेले आहेत. खेळता खेळता गणिताचे पाढे आणि तक्ते विद्यार्थ्यांच्या सहज लक्षात राहतात. संपूर्ण 30 पर्यंतचे पाड्यांचा तक्ता आहे ह्या भिंतीवर तयार केलेले असते. भौमितिक आकार, वर्तुळाचे भाग असे तक्ते आहेत. आणि संपूर्ण गावामध्ये भिंतीवर असे तक्ते तयार करून सुंदर पद्धतीनं गणित गाव करण्याचा हा उपक्रम वडगाव हवेलीमध्ये झालेला आहे. आणि हे गाव गणित गाव म्हणून लवकरच घोषित होईल त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भिंतीवरील पाढे वाचताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद दिसून येतो. नफा तोटा अशी सूत्र आहे. आता विद्यार्थ्यांना वर्गातच नाही तर रस्त्यावर जाताना देखील गणित शिकता येते. दिनदर्शिका, दशमान परिमाण असे तक्ते तयार केलेले दिसत आहेत. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतचा व्यवस्थापन समिती आणि घनफळाचे सूत्र, परत
आपल्याला विद्यार्थ्यांना हेक्टर आर या गोष्टी कळाव्यात म्हणून असे तक्ते आहेत तयार केलेले. हे गाव गणित गाव या दिशेने वाटचाल करत आहे. याशनी नागराजन मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम घेतलेला आहे. शिक्षणाधिकारी अनिस नाईकवडी साहेब आणि त्याबरोबरच गट शिक्षणाधिकारी बिपिन मोरे यांचंही या उपक्रमाला सहकार्य आहे, योगदान आहे. घनाचं पृष्ठफळ, घनफळ याचे तक्ते आहेत. पहा, हा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला अल्जेब्रा फॉर्म्युला असेल, परिमिती सूत्र असतील, क्षेत्रफळ, आयत, चौरस, त्रिमितीय वस्तू घडणी, दिनविशेष असतील, दिनदर्शक असतील, असे तक्ते या गावामध्ये तयार केलेले आहेत. आणि हे गाव गणित गाव करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव हवेली या दोघांच्या सहकार्यातून गणित गाव करण्याचा हा प्रकल्प झालेला आहे. त्यासाठी केंद्रप्रमुख राजेंद्र कुंभार साहेब, विस्तार अधिकारी संगीता पवार मॅडम, त्याबरोबरच गट शिक्षणाधिकारी बिपिनजी मोरे साहेब या सगळ्यांचं सहकार्य या उपक्रमाला आहे. आणि या उपक्रमातून आदर्श गणित गाव करण्याचा हा प्रकल्प तडीस जात आहे. यामुळं निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे. वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्याचं फलित म्हणून यावर्षीच सैनिक स्कूलला 3 विद्यार्थ्यांची निवड, अगदी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुद्धा यावर्षी जास्त मुलांची निवड होणार आहे. अशा पद्धतीनं कामकाज झालेलं आहे. नवोदय परीक्षेत सुद्धा याचा फायदा आपल्याला निश्चितच दिसून येणार आहे. नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा आणि सैनिक स्कूल परीक्षा यांसाठी शाळेतून 10वीपर्यंत शिकणाऱ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना, 10वी-12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या गणित गाव संकल्पनेचा लाभ नक्कीच होणार आहे. त्याबद्दल या गणित गाव संकल्पने राबवण्यासाठी सहकार्य करणारे ग्रामपंचायत, त्याबरोबरच वडगाव हवेली शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांना चे आम्ही आभार मानतो. आणि या गणित गावाला आपण नक्की भेट द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. हे आहे CM श्री प्राथमिक केंद्र शाळा वडगाव हवेली आणि या शाळेमधली आरोही सागर बेसके जिल्हास्तरीय खाशाबा कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेती ठरलेले आहे. असद आरिफ मुजावर आणि राजवर्धन दिगंबर जगताप, जुनेदया शिकलगार ही 3 मुलं सैनिक स्कूलसाठी पात्र ठरलेले आहेत. भक्ती उत्तम चव्हाण ही विद्यार्थिनी इस्रो सहलीसाठी पात्र ठरलेले आहे. शाळेची यशोगाथा लोकमत या वर्तमानपत्रानं सुंदर पद्धतीनं सादर केलेले आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गणित गाव, चला पाहूया वडगाव हवेली गणित गाव. गणित गाव बनवण्यासाठी सरपंच राजेंद्र जगताप, त्याबरोबर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे दौलतराव जगताप, परत संतोष नाना जगताप उपाध्यक्ष यांचं सहकार्य लाभलं. आत्ताच व्हिडिओनी ह्याचं कौतुक केलेलं आहे या उपक्रमाचं, की हा उपक्रम खरोखरच छान आहे. हे गणित गाव तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.